नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण रेडिएशन आणि रेडिओ जे आयसोटोप्स आहे त्याचे टाईप्स, त्याचे क्वांटिटीज, त्याचं युनिट काय असतं आणि त्याचे जे काही हाल्फ लाईफ किती असते, शेल्फ लाईफ किती असते ती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वप्रथम रेडिएशन काय असतं? एक इमिशन ऑफ एनर्जी असतं, जेणेकरून एखाद्या पार्टिकलमधून किंवा एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हद्वारे जे काही इमिशन ऑफ एनर्जी किंवा इमिट ऑफ एनर्जी होत असतं त्याला म्हटलं जातं रेडिएशन. तर रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपला आपण रेडिओ आयसोटोप पण म्हणतो, जे की अनस्टेबल आयटम असतात, जे की रेडिएशन इमिट करण्याचं आणि त्याचं जे काही डिकेइंग असतं इंटू मोर स्टेबल फॉर्म, ते डिके पण होतात आणि एखाद्या मोर स्टेबल फॉर्ममध्ये सुद्धा कन्वर्ट होण्यामध्ये त्याची ॲबिलिटी असते. तर रेडिओ आयसोटोप हे काय असतात? एक अनस्टेबल ॲटम असतात किंवा मॉलिक्युल असतात, जे की रेडिएशनला इमिट करण्याचं काम करतात आणि ते जर डिकेसुद्धा होतात आणि ते एक स्टेबल फॉर्ममध्ये सुद्धा कन्वर्ट होण्याची त्याची ॲबिलिटी असते. तर असं त्याला रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप असं म्हटलं जातं. तर रेडिएशन म्हणजे काय? एखादा एनर्जी इमिशन करणं एखाद्या पार्टिकलपासून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हपासून. तर त्याच्यानंतर त्याचे टाईप्स कोणकोणते असतात? त्यात पहिला टाईप आहे टाईप ऑफ रेडिएशनमध्ये जर आपण पाहिलं, त्याचा पहिला टाईप आहे अल्फा रेडिएशन. अल्फा रेडिएशन त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन हे कन्सिस्ट असतात किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि जर इसेन्शियली जर आपण पाहिलं तर हिलियम न्यूक्लियस जो काही आहे त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे लो पेनिट्रेशन याच्यामध्ये पॉवर आपल्याला पाहायला मिळते, कारण की हा डायरेक्टली एखाद्या पेपर ऑफ शीट किंवा जे काही आउटर लेअर जी काही ह्युमनची स्किन आहे त्याच्याने सुद्धा स्टॉप होऊन जातो आणि तो त्या जे काही आपली स्किन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पेनिट्रेट होत नाही आणि जे काही शीट ऑफ पेपर आहे त्याच्यामधून सुद्धा पास होत नाही किंवा त्याला तो भेदून पुढं जात नाही. एवढी याचे लो पेनिट्रेशन पॉवर आपल्याला पाहायला मिळते. तर हे झालं अल्फा रेडिएशन. तो दुसरा टाईप आहे बीटा रेडिएशन. बीटा रेडिएशनमध्ये आपल्याला हाय स्पीड इलेक्ट्रॉन बीटा मायनस आणि पॉझिट्रॉन म्हणजे बीटा प्लस पाहायला मिळतात. तर हे ग्रेटर पेनिट्रेशन आपल्याला याच्या बीटा अल्फापेक्षा पाहायला मिळतं. म्हणजे अल्फा पार्टिकल काय असतं? ते शीट ऑफ पेपर किंवा जे काही ह्युमनची स्किन आहे त्याच्यावरती सुद्धा जे काही त्याचं स्टॉप होण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आहे, तो पेनिट्रेट करू शकत नाही. पण याची जर पाहिलं बीटा रेडिएशनची, ती थोडी आपल्याला जास्त पाहायला मिळते. जे की ब्लॉक करतात काही मटेरियल असतात जे त्यामध्ये प्लॅस्टिक असेल, 3 मेटल शीट्स असतील, तर ते हा जो काही मॉलिक्युल आहे त्याला भेदून पुढे जाऊ शकत नाही. हा त्याला तिथं स्टॉप होऊन जातो. म्हणजे काही असे मटेरियल असतात, प्लॅस्टिक झालं किंवा 3 मेटल शीट्स असतील, अजून काही जे काही फॉर्म असतील, मेटलचे फॉर्म असतील, तर तो त्याला भेदून जाऊ शकत नाही किंवा त्याच्यातून तो पेनिट्रेट होऊन पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याला तोडू शकत नाही. तर आपण जर पाहिलं बीटा रेडिएशन हे अल्फा पार्टिकलच्या पेक्षा त्याच्यामध्ये ग्रेटर पेनिट्रेशन आपल्याला ॲबिलिटी ही पाहायला मिळते. तिसरा फॉर्म आहे गॅमा रेडिएशन. गॅमा रेडिएशन हे हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं, जे की याच्यामध्ये मास आणि चार्ज हा प्रेझेंट नसतो आणि हा डीपली मटेरियलला पेनिट्रेट करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये जर डेन्स सबस्टन्स असतील, लीड आणि थिक कॉन्क्रीट ऑफ शिल्डिंग असेल, ते याला रिक्वायरमेंट लागतात, जेणेकरून ते हायली त्याच्यामध्ये पेनिट्रेट होऊ शकेल. आणि याच्यामध्ये मास आणि चार्ज हे नसतं, त्यामुळे तो मटेरियलला डीपली पेनिट्रेट करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. तर हे झालं गॅमा रेडिएशन तिसरा टाईप. पुढचा टाईप आहे न्यूट्रॉन रेडिएशन. तर न्यूक्लिअर रिॲक्टर किंवा जे काही सम स्पेशलाइज ॲप्लिकेशन आपल्याला याच्या पाहायला मिळतात. जे काही न्यूट्रॉन रेडिएशन आहे ते एन्काउंटर करतं, त्याच्यामध्ये आपल्याला अनचार्ज पार्टिकल जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि याची जी ॲबिलिटी आहे पेनिट्रेशनची ते व्हेरी हाय पेनिट्रेशन पॉवर आपल्याला याची पाहायला मिळते. आणि जे काही हायड्रोजन रिच मटेरियल आहे, म्हणजे वॉटर असेल किंवा कॉन्क्रीट ऑफ प्रोटेक्शन असेल, ते रिक्वायरमेंट याच्यासाठी लागतं, जेणेकरून तो त्याचे पेनिट्रेशन पॉवरही त्याच्यासमोर दाखवू शकेल. ते झालं चौथं टाईप. त्याच्यानंतर आपण क्वांटिटी आणि युनिट ऑफ एस्टिमेशन ते आता पाहूयात. तर जे काही रेडिएशन आहे किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे ते सर्व जे काही युनिट आहे त्याच्यामध्ये मोजलं जातं. पहिलं आहे बेक्युरियल. हे जे काही रेडिओ ॲक्टिव्हिटीला मेजरमेंट करण्यासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी वापरलं जातं. तर डिफाईन जर आपण केलं तर 1 डिसइंटिग्रेशन पर सेकंद असं याचं डिफायनेशन आणि मेजरमेंट आहे. तसं अजून एक ओल्डर युनिट जर पाहिलं क्युरी, जे की 1 CI = 3.7 × 10⁻10 BQ, याच्याद्वारे जे काही रेडिओ ॲक्टिव्हिटीचं जे काही मेजरमेंट आहे ह्या फॉर्म्युलेद्वारे किंवा ह्या
जी काही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे त्याच्याद्वारे तो जे काही युनिट आहे तो रेडिओॲक्टिव्हला मेजरमेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. तसंच ग्रे युनिट जे काय आहे, जे काही ॲब्सॉर्ब केलेलं जे काही डोस आहे ते रिप्रेझेंट करण्याचं काम किंवा जे काही रेडिएशन एनर्जी आहे ती पर किलोग्रॅम मॅटरने किती प्रमाणात ॲब्सॉर्ब केलेली आहे ते डिटेक्ट करण्याचं काम, ते मेजर करण्याचं काम ग्रे हे करतं. त्यानंतर सिवट जर आपण पाहिलं, जे काही बायोलॉजिकल इफेक्ट असतात रेडिएशन डोसचे ते मेजरमेंट करण्याचं काम किंवा जे काही टाईप ऑफ रेडिएशन आहे त्याच्यामुळे जे काही टिश्यूवर त्याचे इम्पॅक्ट पडतो आहे त्याच्या ते मोजण्याचं, म्हणजे जे बायोलॉजिकल इफेक्ट असेल किंवा बायोलॉजिकलमध्ये जे काही बायोलॉजिकल एंटिटीज असतील त्याचं रेडिएशन डोस किती प्रमाणात त्यांनी इनटेक केलेला आहे किंवा एखाद्या टिश्यूवरती कसा इम्पॅक्ट पडला आहे किंवा कोणकोणते रेडिएशन त्याच्यामध्ये आहे ते सगळं मेजरमेंट याच्याद्वारे होतं. त्याच्यानंतर रोनेटिगन हे जे काही ओल्डर युनिट आहे ते रेडिएशन एक्सपोजर इन एअर, म्हणजे एअरमध्ये जर एखादं रेडिएशन एक्सपोजर झाला असेल तर ते मेजरमेंट करण्यासाठी वापरलं जातं. असे वेगवेगळे जे काही युनिट आहे ते क्वांटिटी मेजर करण्यासाठी किंवा रेडिएशन किंवा रेडिओॲक्टिव्हिटी मेजरमेंट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर हाल्फ लाईफ जर आपण पाहिली आयसोटोपची, हाल्फ लाईफ म्हणजे काय असतं, एखाद्या आयटम जे किंवा एखाद्या सॅम्पलमध्ये त्याचं डिकिंग म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ किती आहे किंवा किती दिवस तो टिकू शकतो, त्याचं युनिक हाल्फ लाईफ किती आहे किंवा त्याचं रेंज ऑफ फ्रॅक्शन किती आहे ते आपण याच्यामध्ये डिटेक्ट करत असतो किंवा त्याचं किती म्हणजे तो किती काळ तो वापरण्यात येऊ शकतो आणि किती काळ तो टिकू शकतो याला म्हटलं जातं हाल्फ लाईफ ऑफ आयसोटोप. त्याच्यानंतर तर एक्झाम्पल जर आपण पाहिले वेगवेगळे जे काही रेडिओॲक्टिव्ह आणि जे रेडिओ आयसोटोप्स आहे त्यात पाहिलं जातं युरेनियम, जो की 238 युरेनियम आहे, ज्याचं शेल्फ लाईफ आहे हाल्फ लाईफ आहे 4.5 बिलियन इयर आणि हा जिओलॉजिकल डेटिंगमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर कार्बन 14 जर आपण पाहिलं तर आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. त्याची हाल्फ लाईफ आपल्याला 5730 जे काही साल आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आयोडीन 131 जे काही थायरॉईड ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं, म्हणजे हे जे शॉर्ट लाईफ आहे 8 दिवसांसाठी, म्हणजे जे काही थायरॉईडचे टेस्ट वगैरे केल्या जातात हे ॲज अ रेडिओॲक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. जे लॅबमध्ये जर काही जणांना जर थायरॉईड असतं, म्हणजे जे आपल्या थ्रोटमध्ये किंवा जे घशामध्ये ज्या ग्रंथी असतात त्या वाढून जातात, त्यांना गोळ्यासुद्धा घ्याव्या लागतात. त्या जे काही थायरॉईडचे जे काही पेशंट असतात त्यांना सकाळी उठल्याच्या आधी म्हणजे उपाशीपोटी काही गोळ्या पण घ्याव्या लागतात. तर मग जे काही थायरॉईड आहे ते डिटेक्ट करण्याचं काम आयोडीन 131 हे करत असतात. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा याचा यूज होऊ शकतो. तर याची शेल्फ लाईफ आहे 8 दिवस. तर कोबाल्ट 60 जर आपण पाहिलं तर कॅन्सर थेरपी आणि स्टरलायझेशनमध्ये यूज केला जातो. म्हणजे कॅन्सर थेरपीमध्ये जे काही कॅन्सरचं डिटेक्शन आहे किंवा कॅन्सरवरती जे काही कॅन्सरचे सेल आहे त्याला किल करण्यासाठी स्टरलायझेशन जर आपण पाहिलं तर जे काही किल आणि डिस्ट्रक्शन केलं जातं स्टरलायझेशनमध्ये, म्हणजे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे मायक्रोवेल लाईफ आहे त्याला पूर्णपणे मारलं जातं आणि जे काही कंटॅमिनंट फ्री स्टरलाइज एरिया असेल किंवा स्टरलाइज जे काही ग्लासवेअर आहे ते करण्यासाठी किंवा जे आपण ते स्टरलाइज जे काही आहे ते नंतर आपण वापरू पण शकतो आहे आणि ते मायक्रोवेल कंटॅमिनेशन फ्री असतात. तर मग स्टरलायझेशनमध्ये याचा वापर केला जातो. त्याचं हाल्फ लाईफ आहे 5.3 इयर. त्याच्यानंतर टेक्टोनियम 93M हा वाईडली मेडिकल इमेजिंगमध्ये वापरला जातो आणि याची हाल्फ लाईफ आहे 6 आवर फक्त. त्याच्यानंतर रोडॉन 222 हा जो काही रेडिओॲक्टिव्ह गॅस आहे तो आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये सापडतो आणि याचं जे काही हाल्फ लाईफ आहे 3.8 दिवस. तर या व्हिडिओमध्ये आपण जे रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आहे त्याच्या टाईप्स, त्याचे हाल्फ लाईफ आणि त्याचं युनिट काय आहे ते आपण क्वांटिटी ऑफ एस्टिमेशन ऑफ युनिट ते आपण स्टडी केला. तर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.